नमस्कार सर्व गोड ताई दादांना, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये। तर आज आपण ओरिओ चॉकलेट फ्लेवर केक बघणार आहोत। ओरिओ बिस्किट वापरून आज आपण हा केक रेडी करणार आहोत। तर इकडे बघू शकता, हा मी अर्धा किलोचा केक बनवणार आहे। त्याच्यासाठी 1 कप होईल इतकं चॉकलेट प्रीमिक्स घेऊन मी स्पंज बेक केलेला आहे। त्याच्या 3 लेयर्स कट करून घेतलेले आहेत। सोबत व्हिपिंग क्रीम आणि जे चॉकलेट गनाश आहे ते सुद्धा मी इथं बनवून घेतलेला आहे। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप सोप्या पद्धतीने हा केक कसा बनवायचा तो मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। तर इकडे बघू शकता, जो चॉकलेट स्पंज मी बेक करून घेतलेला आहे तो गॅसवरती बेक करून घेतलेला आहे। फक्त 20 मिनिटांमध्ये हा स्पंज बेक केलेला आहे। तुम्हाला जर का गॅसवरती स्पंज बेक कसा करायचा ते पाहायचे असेल, शिकायचे असेल तर पुष्पास किचन या चॅनेलवरती जाऊन एक वेळ नक्की बघा। आणि तसेच चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इकडे बघू शकता, जी पहिली लेयर आहे ती मी अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे। त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून ही लेयर सेट करून घेतलेली आहे। आणि याच्याकरता सोकिंग करण्यासाठी मी जे चॉकलेटचं गनाश आहे त्यामध्ये थंड पाणी टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे। त्याने आपण केकची सोकिंग करून घेणार आहोत। तर केकची सोकिंग मी करून घेतलेली आहे। शुगर सिरप ऐवजी चॉकलेट गनाश पाण्यामध्ये मिक्स करून आपण वापरलं की त्याने केकची टेस्ट खूप छान लागते। तर इकडे बघू शकता, पहिली लेयर आपली सेट झालेली आहे। त्याच्यावरती मी गनाश टाकून सगळीकडे स्प्रेड करून घेतलेला आहे। यामध्ये आता जे ओरिओ बिस्किट असतात त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून इथे घेतलेले आहेत। हे तुकडे आपण या केकवरती लावून घेणार आहोत। याने आपण प्रत्येक बाईट खाईल त्यावेळेस प्रत्येक बाईटमध्ये हे क्रम्स खूप छान खाताना लागतात। तर दुसरी लेयर सुद्धा मी इथे छान अशी सेट करून घेतलेली आहे। त्यालाही चॉकलेट सिरपने सगळीकडे मी छान असं सोकिंग करून घेतलेलं आहे। मैत्रिणींनो, सोकिंग करताना जितकं होईल तितकं सोकिंग करून घ्यायचं, कारण सोकिंग केल्याने केकची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते। तर इकडे बघू शकता, दुसरी लेयर आपली ते सेट झालेली आहे। याच्यावरती क्रीमची लेयर मी ठेवून दिलेली आहे। सोबतच साईडला जी क्रीम आहे ती सगळीकडे मी स्प्रेड करून घेतलेली आहे। याला क्रम कोटिंग असं म्हणतात। केकच्या लेयर जेव्हा आपण सेट करत असतो तेव्हापासून सुरुवातीपासून असं क्रीमने सगळीकडे क्रम कोटिंग करून घेणं खूप गरजेचं आहे। त्याने केकचा आपण आयसिंग करतो त्यावेळी खूप छान असं फिनिशिंग येतं। तर इकडे बघू शकता, दुसऱ्या लेयरवरती सुद्धा चॉकलेट गनाश भरपूर असं मी टाकून घेतलेलं आहे। सोबतच जे ओरिओ बिस्किटचे क्रम्स आहेत ते सुद्धा मी इथे टाकून घेतलेले आहेत। आता आपण याच्यावरती जी आपली तिसरी लेयर आहे ती सुद्धा सेट करून घेऊयात। तिसरी लेयर सेट करताना आपल्याला बघायचं आहे आपली लेयर सगळीकडे एकसारखी सेट झालेली आहे की नाही। आणि यानंतरच आपल्याला जी क्रीम आहे ती याच्यावरती क्रम कोटिंग करून घेण्यास सुरुवात करायची आहे। तर इथे मी सोकिंग करून घेतलेलं आहे, छान असं सोक करून झालेलं आहे। तर आता आपण थोडीशी क्रीम घेऊन सगळीकडे क्रम कोटिंग केकचं करून घ्यायचं आहे। इकडे बघू शकता, सगळीकडे मी थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे। थोडी थोडी क्रीम लावून घ्यायची। एक 5 ते 10 मिनिटे क्रम कोट करून झाल्यानंतर आपण केकला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। त्याने काय होतं, केकची आयसिंग आपण जे फायनल फिनिशिंग करतो त्यावेळी खूप छान अशी क्रीम आपल्या केकवरती लागली जाते आणि जे केकचे क्रम्स आहेत ते क्रीमसोबत चिकटत नाहीत, ते छान असे फ्रीजमध्ये सेट होतात। ही एक महत्त्वाची
केक बनवतो त्यावेळी केकचं जेव्हा आपण फायनल आयसिंग करतो त्यावेळी महत्त्वाची अशी ही टिप्स आहे। तर ही टिप्स नक्की ट्राय करा। यानंतर एक 10 मिनिटांनी मी फ्रीजमधून केक बाहेर काढून घेतलेला आहे आणि थोडीशी सगळीकडे पॅलेट नाईफच्या मदतीने क्रीम लावून घेणार आहे। तुम्हाला जर का पॅलेट नाईफने क्रीम लावता येत नसेल तर जी पायपिंग बॅग असते त्यामध्ये तुम्ही क्रीम भरून थोडी थोडी सगळीकडे लावू शकता। मी भरपूर असे केकचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही ती ट्रिक बघू शकता। खूप सोपी पद्धत आहे, पटकन क्रीम लागली जाते आणि जास्त आयसिंग करण्यासाठी सुद्धा दमवत नाही, परफेक्ट असं आपलं आयसिंग होतं। तर इकडे बघू शकता सगळीकडे मी क्रीम जी आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे। आता आपण स्क्रॅपरच्या मदतीने याचं फिनिशिंग करून घेणार आहोत। स्क्रॅपर नेहमी हलक्या हाताने एका ठिकाणी धरून ठेवायचा आहे आणि एका हाताने जो टर्न टेबल आहे तो फिरवायचा आहे। याने जे फिनिशिंग आहे केकचं ते खूप छान येतं। तर बघू शकता किती पटकन असं फिनिशिंग इथं झालेलं आहे। पॅलेट नाईफच्या मदतीने वरती जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती आता आपण काढून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता पॅलेट नाईफ प्रत्येक वेळी क्लीन करून घ्यायचा आहे। इकडे बघू शकता आता झिगझॅगवालं जे डिझाईन करण्यासाठी स्क्रॅपर असतं त्याने आपण केकची बॉर्डरची डिझाईन बनवून घेऊयात। एकदम बेकरी स्टाईल अशी डिझाईन इथे बनवून रेडी झालेली आहे, बघू शकता। साईडला जी बोर्डवरती बेसवरती क्रीम लागलेली आहे ती आता आपण टिश्यू पेपरने क्लीन करून घ्यायची आहे आणि मगच यापुढे याचं काम करायचं आहे, जेणेकरून जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती क्लीन होईल। इथे आता आपण भरपूर असं चॉकलेट गनाश केकवरती टाकणार आहोत। याने आपल्या केकची जी डिझाईन आहे ती बघू शकता तुम्ही पुढे खूप छान अशी बनवून रेडी होणार आहे। जो पॅलेट नाईफ आहे तो एका ठिकाणी अशा पद्धतीने हलक्या हाताने धरायचा आहे आणि एका हाताने टर्निंग टेबल असा फिरवायचा आहे। याने सगळीकडे छान असं गनाश स्प्रेड होतं, बघू शकता। आणि जे गनाश आपला आहे त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकता, किती लिक्विडी होती, जास्त पातळ नव्हती। जास्त पातळ आपल्याला गनाश बनवायचं नाही। हे गनाश मी अमूल क्रीम वापरून बनवून इथं घेतलेलं आहे। आपल्या गनाशची शाईन सुद्धा बघू शकता, किती एकदम बेकरी स्टाईल अशी शायनिंग केकला आलेली आहे। थोडंसं गनाश टाकून मी क्रीममध्ये आता क्रीम बनवून घेणार आहे, चॉकलेट क्रीम। आता आपण ही क्रीम पायपिंग बॅगमध्ये भरून छान अशी डिझाईन केकवरती बनवून घेणार आहोत। इथे आपली क्रीम रेडी झालेली आहे। पायपिंग बॅगमध्ये आपण क्रीम आता भरून घेऊयात। इथे मी मोदक नोझलचा वापर केलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी। तुम्ही कोणत्याही प्रकारचं डिझाईन तुम्हाला आवडेल ती त्या पद्धतीचं नोझल घेऊन डिझाईन करू शकता केकवरती। तर बघू शकता पायपिंग बॅगमध्ये आता आपण क्रीम भरून घेतलेली आहे। याने आता केकची जी डिझाईन आहे ती आपण बनवून इथे रेडी करणार आहोत। तर इकडे बघू शकता मोदक नोझल जे आहे त्याने डिझाईन किती छान अशी बनली जाते। मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला लाईक, जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर इकडे बघू शकता डिझाईन जी आहे ती आपली बनवून इथे रेडी झालेली आहे। आपण आता याच्यावरती डेकोरेशनसाठी जे ओरिओ बिस्किट्स आहेत ते वापरणार आहोत। केकला अजून छान लुक येण्यासाठी जे चॉकलेट बॉल्स भेटतात ते सुद्धा आपण वापरणार आहोत। हे जे चॉकलेट बॉल्स आहेत याच्यावरती थोडंसं मी गोल्डन डस्टचा वापर केलेला आहे। याने गोल्डन कलर या चॉकलेट बॉल्सला आलेला आहे। तर केक आपला इथे रेडी झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता
केकचं फिनिशिंग जे आहे ते किती छान असं आलेलं आहे आणि ते केक आपला किती छान असा बनवून रेडी झालेला आहे। ओरिओ चॉकलेट केक बिस्किटचा वापर करून आपण इथे बनवून रेडी केलेला आहे। तर याचं कटिंग सुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर बघू शकता जे फायनल याचं फिनिशिंग आयसिंग केलेलं आहे त्याचा लुक तुम्ही किती छान असा आलेला आहे। इकडे बघू शकता पूर्ण वरून खालीपर्यंत मी तुम्हाला एक वेळ दाखवते। बघू शकता किती छान असा एकदम बेकरी स्टाईल केक आपला इथे बनवून रेडी झालेला आहे। आपण हे केकचं फिनिशिंग तर बघितलेलंच आहे, सोबतच एक लेयर्स तुम्हाला मी कट करून दाखवते। बघू शकता किती छान असं आतलं जे टेक्स्चर आहे केकच्या ते सुद्धा बघू शकता किती छान असं आलेलं आहे। एकदम एकसारखी लेवल या केकची आलेली आहे। जास्त क्रीम सुद्धा कुठं वापरलेली नाही, थोडकीच क्रीम आपण वापरून इथे केक आपला रेडी केलेला आहे। खूप छान आणि टेस्टी चवीला हा केक लागतो। तर एक वेळ ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। जास्त काही साहित्य लागत नाही, केक बनवणं खूप सोपं आहे मैत्रिणींनो। तर एक वेळ नक्की ट्राय करा। जे मार्केटमध्ये रेडीमेड प्रीमिक्स भेटतं त्याच्यापासून हा केक मी इथे बनवून रेडी केलेला आहे। चला तर मग भेटूयात अजून एका नवीन छानशा रेसिपीमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार।